रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरी भगवद्गीतेवरील ज्ञानदेवांनी लिहिलेली सुंदर अशी ही टीका आहे. आणि या टीकेमधून त्यांनी मराठी रसाळपण जे की पूर्ण महाराष्ट्राला सर्वसामान्य लोकांना समजावं यासाठी प्राकृत भाषेमधून भगवद्गीतेचं निरूपण केलं आणि सर्वसामान्यांना ज्ञानाचा मार्ग खुला केला. 13व्या शतकामध्ये जेव्हा ही ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली त्यावेळी मराठीचं एक मागासलेपण होतं. लोक जास्त शिकलेले नव्हते आणि तत्कालीन धर्ममार्तंडांनी संस्कृत भाषेत असलेली गीता ही आपल्यापुरती मर्यादित ठेवलेली होती. आणि म्हणून ज्ञानदेवांनी पहिलं बंड केलं आणि त्यावेळी संस्कृत भाषेतलं ज्ञान हे प्राकृत भाषेमध्ये पहिल्यांदा लोकांना खुलं करून दिलं आणि लोकांना ज्ञानेश्वरी कळायला लागली. जे काय थोडे लोक होते त्यांना ज्ञानेश्वरी कळायला लागली आणि ही ज्ञानेश्वरी आज तागायत लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये, अंतर्मनामध्ये घर करून बसली. भक्तीचा भाव तिने निर्माण केला, भक्ती साध्यता तिच्यातून मिळाली. हजारो लाखो लोक आळंदीला आणि पंढरपूरला जायला लागले. वारी आली की ज्ञानेश्वरीच्या प्रती ह्या लोक घेऊन जात आणि त्याचे पारायण करीत आणि ज्ञानबा तुकाराम म्हणत आळंदीपासून देहूपासून पंढरपूरपर्यंत जात आज तागायत ती वारी चालू आहे. अशी ही ज्ञानेश्वरी. पण ही ज्ञानेश्वरी सर्वांना कळते का, तर याचं उत्तर नाही. कारण त्यातले जे काही भावार्थ आहेत, काही शब्द आहेत, काही ज्ञानदेवांनी स्वतःचे निर्माण केलेले जे विशेषणं आहेत ते जनसामान्यांना काय, ज्ञानी माणसांना सुद्धा कळत नाहीत. ज्ञानेश्वरी ही कुणालाही अजून पूर्णता कळलेली नाही. जर मोठे दिग्गज लोक जर सोडले, ज्ञानी माणसं जर सोडले, तर बाकीच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य मुमुक्ष माणसांना ती अजूनही कळाली नाही. ती कळावी म्हणून एक प्रयास छोटासा, मी सुद्धा अगदी मुमुक्षु आहे, या पथिक आहे. ज्ञानेश्वरीला अगदी विनम्र असा प्रणाम करतो. आणि ज्ञानदेवांनी जे मला बुद्धी दिलेली आहे, ज्ञानदेवांनी जी मला प्रेरणा दिलेली आहे, त्यातून मी माझ्या काही ओव्या, एक ओवी ज्ञानेश्वरांची आणि त्याच्यावर अजून मराठीमध्ये सोप्या मराठीमध्ये लिहिलेल्या ओव्या, त्याच अगदी शब्दाचा अर्थ त्यातून विदित झालेला आहे. असा मी एक प्रयत्न केलेला आहे. काही माझं चुकलं असेल तर मला माफ करावं, मला मार्गदर्शन करावं, मला उद्बोधन करावं, आपल्यासमोर ठेवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करतो. ज्ञानेश्वरी मी त्याला नाव दिलेलं आहे श्री साधक अर्थ संजीवनी. पहिल्यांदा मूळ ओवी आणि त्यानंतर श्रीदास यांची अर्थप्रवाही ओवी. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आद्य स्वरूपा तुझ नमो, वेदगीता तुझ नमो, स्वजाणत्या तुझ नमो, चैतन्य रूपा. देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, मणे निवृत्तिदासु, अवधारी जोरी. तुची देवा मोरया, सर्वबुद्धी प्रकाशाया, मणे निवृत्ती शिष्या निश्चये जी. हे शब्द ब्रह्म अशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथ वर्णवपु निर्दोष,
मिरवीत असे. हे संपूर्ण शब्दांचे ब्रह्म, सुवेशी मूर्त परब्रह्म, निर्दोष वर्ण साक्ष ब्रह्म विराजित असे. स्मृती तेची अवयव, देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव, अर्थ शोभा. स्मरणे ते अवयवे, बघो जाता मूळ भावे, सौंदर्याची तेथे भावे, लावणी शोभा. अष्टादश पुराणे, तिची मणी भूषणे, पदपद्धणी खेवणे, प्रमेय रत्नांची. पुराणे अष्टदशके, तेची मणी भूषके, छंदोबद्ध भावके, रत्न प्रमेयांची. पदबंधनागर, तेची रंगाथिले अंबर, जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे. छंदोबद्ध सौंदर्य, जैसे आकाशी ऐश्वर्य, साहित्यशास्त्रे अनिवार्य, लौकिकार्थे. देखा काव्यनाटका, जे निर्धारिता सकौतुका, त्याची ऋण झुनती क्षुद्र घंटिका, अर्थध्वनी. पाही पद्यनाटिका, निश्चयी प्रशंसिका, नादी सानपद घाटिका, नाद आर्थे. नाना प्रमेयांची परी, निपुणपणे पाहता कुसरी, दिसती उचित पदे माझारी, रत्ने भली. विविध सिद्धांते उलगडणे, निष्णात कला रेखणे, डोळी उचित काव्य देखणे, रत्नागत. तेथ व्यासादिकांच्या मती, तेची मेखळा मिरविती, चोखाळपणे झळकती, पल्लव सडका. तेथ वेदव्यासादी प्रज्ञा, जोडारी मिरवी आज्ञा, प्रकाशिती ते प्राज्ञा, पदरादशिका. देखा षड्दर्शने मणिपती, तेची भुजांची आकृती, म्हणूनी विसंवादे धरती, आयुधे हाती. म्हणती षटशास्त्रे देखिजे, तेची भुजाकृती जाणिजे, त्या ते धरिता विसंवादिजे, शस्त्रे हाती. तरी तर्को तोची परशु, नीतिभेदू अंकुशी, वेदांतू तो महारसू, मोदकाचा. तर्काधिष्ट आयुधू, करी गजाधिपती भेद्यू, रसार्क तोच हुवेद्यू, पाक विशेषी, पाक विशेषी.
रचना यत्नी श्रीदास दिलीप चारठाणकर परभणी. यातील पहिली जी ओवी आहे मी म्हटलेली, प्रत्येक पहिली ओवी ती ज्ञानदेवांची आहे आणि त्याच्यानंतर जी मी ओवी म्हटलेली आहे ती मी त्याचा अर्थ लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्ञानदेवाच्या आदेशाने. आणि म्हणून आपणास विनंती आहे की जर माझं काही चुकलं असेल, जर त्याच्यामध्ये मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर मायबाप ज्ञानेश्वर माऊली होऊन आपण मला मार्गदर्शन करावे. शुभम भवतु.